हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं AR ऑन रूटमध्ये. आज आपण आलोय महाराष्ट्रातील एक भन्नाट आणि थरारक ट्रेक म्हणजे गोरखगड. सध्या आपण गोरखगडच्या मुख्य एंट्री पॉइंटवर आहोत आणि इथूनच आपल्या ट्रेकची सुरुवात होते. सुरुवातीला वाट अगदी सोपी वाटते, पण जसं जसं पुढे जातो तसा तसा ट्रेकचा खरा अनुभव सुरू होतो. जर तुम्ही पहिल्यांदा ट्रेकला येणार असाल तर नक्की पाणी, रेनकोट आणि चांगले ग्रीप असलेले शूज नक्की घेऊन या. ही जंगलातून जाणारी वाट मला खूप आवडली. आजूबाजूला हिरवीगार झाडे, पक्ष्यांचे आवाज आणि शांत वातावरण. शहरात राहून असा निसर्गाचा अनुभव मिळणं खरंच खूप अवघड आहे. आत्ता खरी चढाई सुरू झाली आहे. सुरुवातीला वाटलं होतं आरामात होईल, पण आता खरंच दम लागायला सुरुवात झाली होती. तरीही प्रत्येक वळणावर दिसणारा हा व्ह्यू अजून पुढे चालत राहण्याची ऊर्जा देत होता. वाटेत तुम्हाला अशा प्रकारचे बोर्ड दिसतील तर तुम्ही समजून जावा तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात. त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता खूप कमी होते. आणि जसे तुम्ही पुढे चढत जाता तसे तुम्हाला अप्रतिम निसर्गाचे व्ह्यू पॉइंट दिसायला सुरुवात होते. हिरवगार जंगल, समोर पसरलेला नजारा आणि थंडगार वारा. हा क्षण शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. खरं सांगायचं तर इथे चढताना खरंच दम लागला, पण वर काय दिसणार आहे याची उत्सुकता होती म्हणून चालत राहिलो. बस याच क्षणासाठी एवढी मेहनत केली होती. हा व्ह्यू पाहून सगळी मेहनत वसूल झाली. समोरचे डोंगर, ढग आणि हिरवगार निसर्ग खरंच शब्द अपुरे पडतात. हा ट्रेकचा सर्वात रोमांचक भाग आहे. इथे दगडांवरून चढावं लागतं. पावसाळ्यात हे दगड खूप घसरणारे होतात, त्यामुळे घाई करू नका. एक एक पाऊल नीट टाका. आणि शेवटी आपण पोहोचलो आहोत गोरखगडच्या माथ्यावर. एवढी ट्रेक करून येथे आल्यावर खरंच समाधान याच क्षणी मिळालं. येथे भगवान गोरक्षनाथांचं प्राचीन मंदिर आहे. अनेक ट्रेकर्स येथे दर्शनासाठी नक्की थांबतात. मंदिराजवळ बसल्यावर एक वेगळीच शांतता जाणवते. जर तुम्ही ट्रेकिंग आणि निसर्ग दोन्ही आवडणारे असाल तर गोरखगड एकदा नक्की ट्राय करा. पण पावसाळ्यात काळजी घ्या.
कारण वाट अनेक ठिकाणी घसरणारी असते. मला हा ट्रेक खूपच आवडला. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचा गोरखगडचा अनुभव किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये सांगा. आणि अशा भन्नाट ट्रेकिंगसाठी AR ऑन रूटला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या प्रवासात. जय महाराष्ट्र.